नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की गुलशन कुमार यांना कसं संपवण्यात आलं होतं आणि त्याची जेवढी डिटेल तुम्हाला देता येईल तेवढी डिटेल मी देण्याचा प्रयत्न केला होता. आणि आज आपण पाहणार आहोत की अबू सलेम यानं मुंबईमधले एक बिल्डर होते प्रदीप जैन. तर यांना त्यांच्याकडून पैसे पाहिजे होते, त्या जैन बंधूंकडून पैसे पाहिजे होते, जमीन पाहिजे होती. पण या सगळ्या वादामध्ये त्यांनी ते नकार दिला की बाबा मी तुला पैसे देणार नाही, जमीन देणार नाही. आणि त्यामुळे मग त्यांना संपवण्याचा प्लॅन करण्यात आला, त्यांना संपवण्यात आलं. आणि ते प्रकरण नक्की काय होतं त्याच्याबद्दलची डिटेल्स आज आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला जावं लागेल मुंबईला. आता मुंबईमधला जुहू भाग आहे आणि त्या ठिकाणी एक परिवार राहतोय, जैन परिवार. आता या जैन परिवारामध्ये 5 भाऊ आहेत. एक आहेत सुरेश, म्हणजे सुरेश जैन, अशोक जैन, राकेश जैन, प्रदीप जैन आणि सुनील जैन. अशा पद्धतीचे हे 5 भाऊ आहेत. आणि त्यांचे 2 मजली बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगचं नाव आहे ब्रिज कमल बंगला. त्या बंगल्यामध्ये हे 5ही जण राहत आहेत आणि त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. आणि त्यांच्या कंपनीचं नाव आहे कमला कन्स्ट्रक्शन. आणि त्यांच्या कमला कन्स्ट्रक्शनचं जे ऑफिस आहे ते ऑफिस त्यांच्याच बंगल्याच्या खालच्या बाजूला आहे. म्हणजे खाली ऑफिस आहे आणि वरती ती मंडळी राहत आहेत. तर आता ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू अशी आहे की अबू सलेम हा दुबईमध्ये होता आणि दुबईमध्ये दाऊद गँगसाठी, डी गँगसाठी तो काम करत होता. आणि त्यावेळेस त्याचं सगळं लक्ष, जरी तो दुबईमध्ये असला तरी लक्ष होतं मुंबईवरती. आणि मुंबईमध्ये आता काय होतं, जर तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्ही अंडरवर्ल्डवरती पण राज्य करू शकता आणि पैसा असेल तरच. मग पैशासाठी काय काय करता येईल. आणि अनीस इब्राहिम म्हणजे दाऊद इब्राहिमचा भाऊ, त्याच्याबरोबर ती आणि अबू सलेम या दोघांचे पण चांगले संबंध होते, दोघांची चांगली मैत्री होती. आणि त्यामुळे आता डी गँगचा वरदहस्त असल्यामुळे आता अबू सलेम ठरवलं की मुंबईमधून जास्तीत जास्त पैसा जमा करायचा. आणि मग त्याच्यासाठी आता टार्गेट कोणाला करायचं, तर पैसा जास्त कुठून मिळू शकतो, तर तो मिळू शकतो बिल्डरांकडून, व्यावसायिकांकडून. आणि म्हणून मग त्यांना टार्गेट करायचं असं ठरलं. आणि त्यानंतर मग त्याचा एक खबरी आहे, त्याचं नाव आहे रियाज सिद्दीकी. या रियाज सिद्दीकीशी बोलणं झालं आणि त्याला सांगण्यात आलं की असे बकरे पकड, अशी माणसं पकड की ज्यांच्याकडून आपल्याला जास्तीत जास्त पैसे घेता येईल, जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. आणि त्यानंतर हा जो सिद्दीकी आहे, रियाज सिद्दीकी, त्यानं मग मुंबईमध्ये असं सर्चिंग केलं. बाबा त्याचं आता बऱ्याच ठिकाणी फिरणं होतं, जाणं होतं, बरीच माहिती होती. आणि त्यामुळे मग जे जे पैशावाले असतील, जमिनीवाले असतील, अशा पद्धतीची माणसं आहेत ती त्यानं हेरायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस त्याच्यासमोर एक नाव आलं, ते होतं अशोक जैन. म्हणजेच हे जैन भावंड जे आहेत त्यांची कंपनी. आणि या माणसाकडे प्रचंड पैसा आहे अशा पद्धतीची माहिती रियाज सिद्दीकीनं हे अबू सलेमला दिलेली आहे. आता त्यानंतर मग अबू सलेमने सांगितलं की आता याच्या सगळ्या साईट, याचं कुठं कुठं बांधकाम चाललं, याच्या कुठं कुठं प्रॉपर्टी आहेत, त्या सगळ्याची माहिती काढ. आणि त्या पद्धतीनं मग या रियाज सिद्दीकीनं सगळी माहिती काढली आणि ती माहिती अबू सलेमला पाठवलेली आहे. आणि त्याचबरोबर ती यांच्या कंपनीचा संपर्क क्रमांक सुद्धा त्यानं पाठवला की जेणेकरून त्यांना संपर्क करता येईल. आणि बघा, ऑक्टोबर 1994चा पहिला आठवडा आहे. आणि त्यावेळेस त्यांच्या ऑफिसमध्ये एक फोन येतो. साधारण दुपारी 12 वाजलेले असतील. आणि 12 वाजता फोन आल्यानंतर त्यांनी उचलला तर त्यावेळेस होते सुनील जैन. तर पलीकडून सांगण्यात आलं मी अबू सलेम बोलतोय. त्यानंतर मग अबू सलेमनं फोनवरती सांगितलं की तुमची कोलडोंगरा भागामध्ये, कोलडोंगरी जो भाग आहे त्या भागामधली जी जमीन आहे, जी जागा आहे ती मला पाहिजे. आणि मग ह्याने सांगितलं नाही अशी कशी काही देणार वगैरे असं. तो जेव्हा सांगायला लागले, म्हणजे बिल्डर ज्यावेळेस त्याला सांगायला लागले त्यावेळेस त्यानं सांगितलं, म्हटले की मी अबू सलेम बोलतोय, अंडरवर्ल्डमधून बोलतोय, दुबईमधून बोलतोय आणि मला ती जागा पाहिजे, मला ती जमीन पाहिजे. आणि जर तुम्ही ती जमीन मला दिली नाही तर मात्र मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशा पद्धतीची धमकी त्यानं त्या फोनवरती दिली. आता त्यानंतर मात्र हे सुनील जैन आहेत ते घाबरलेले आहेत. कारण कसं असतं की बाबा आपलं आपलं काम भलं ना आपण भलं, त्याच्यात कोणाच्या तरी धमकीचा जर फोन येत असेल तर मग त्यामुळे ते घाबरले. घाबरल्यानंतर मग त्यांच्या बाकीच्या भावांशी पण त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि त्यानंतर तारीख आहे 10 ऑक्टोबर 1994ला पुन्हा एकदा फोन आला आणि तो फोनसुद्धा केला होता अबू सलेमनं. तर त्यावेळेस अबू सलेम पलीकडून सांगत होता जानकी कुटीर
आणि श्री कोल्हे हत्या वगैरे अशा पद्धतीनं तो काहीतरी सांगत होता आणि ह्या विषयावरती तो यांच्याशी बोलत होता. आता ह्यांच्या काहीच लक्षात येत नव्हतं की हे कोल्हे किंवा हे जानकी कुटीर हे नक्की काय प्रकरण आहे. आणि दुसऱ्या दिवशी एका हत्येची बातमी पेपरमध्ये आली आणि ज्या हत्येबद्दल काल अबू सलेम त्यांच्याबरोबर ती बोलत होता. आणि हे पाहिल्यानंतर मग ते अजूनच घाबरलेले आहेत. आणि नंतर पुन्हा एकदा फोन आला अबू सलेमचा अशोक जैन यांना आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला जर तुमच्या जीवाची सलामती पाहिजे असेल तर तुम्हाला हप्ता द्यावा लागेल, हा खंडणी द्यावी लागेल. आणि त्यासाठी मग ते म्हटले की तू दर महिन्याला 10 लाख रुपये दे. आणि त्या पद्धतीनं मग आता हे तर ऑलरेडी घाबरलेलेच होते आणि म्हणून त्यांनी काय केलं, मग आता भीतीपोटी त्यांनी ते जे म्हणजे दर महिन्याला 10 लाख रुपये दे असं त्यांना सांगितलं. आणि मग त्यांना लगेच पहिला हप्ता म्हणून 10 लाख रुपये दिले. एक माणूस आला आणि त्या माणसाकडे ते पैसे देण्यात आले. आता त्याच्यानंतर दुसरा महिना आला आणि दुसरा महिना आल्यानंतर आता परत पैसा द्यायचा आहे. त्यावेळेस आता या भावंडामध्ये चर्चा झाली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी दुसरे जे भाऊ होते त्यांचे प्रदीप जैन यांना मात्र या गोष्टीचा प्रचंड राग आला की म्हटले तू पैसे का दिले, 10 लाख रुपये काय फुकट आलेले आहेत का, आणि मग असे पैसे कशाला उधळायचे, कशाला द्यायचे वगैरे वगैरे असं त्या भावांच्या मध्ये बोलणं झालं. आणि त्यानंतर मग प्रदीप जैन यांनी सांगितलं की इथून पुढं 1ही रुपया या लोकांना द्यायचा नाही. आणि मग दुसऱ्या महिन्यापासून पैसे बंद झाले. आता याच्यामध्ये मध्यस्थी कोण होता, तो हात होता रियाज सिद्दीकी, ज्यानं ही सगळी माहिती अबू सलेमला दिली होती. मग तो रियाज सिद्दीकीला अबू सलेमनं फोन लावला, त्याला सांगितलं, म्हटले की ह्या अशोक जैनला समजून सांग की बाबा ह्या म्हणजे आम्ही कोण आहोत, आम्ही काय करतोय, आम्ही किती खतरनाक आहोत, असं आहोत तसं आहोत, आम्ही डी गँगचे आहोत आणि त्यामुळे तुला पैसे द्यावेच लागतील आणि त्यासाठी त्याला जरा समजून सांग. आणि त्यानंतर मग रियाज सिद्दीकी हा अशोक जैन यांच्याकडे गेलेला आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही यांच्याशी कशाला पंगा घेताय आणि हे डी गँगची मंडळी आहेत आणि ते काही करू शकतात, तुम्हाला मारू शकतात, त्यामुळे तुम्हाला पैसे द्यावे लागतील. त्यानंतरही या लोकांनी टस नाही मस नाही पैसे देणारच नाही असं ठरवलेलं होतं. त्यानंतर मग परत पुन्हा एकदा अशोक जैन यांना फोन आलेला आहे आणि पैशाची मागणी करण्यात आलेली आहे. आता ज्यावेळेस अबू सलेम पलीकडून बोलत होता आणि इकडं अशोक जैन जे आहेत ते त्या उत्तरं देत होते किंवा ऐकत होते आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी प्रदीप जैन होते. त्या प्रदीप जैन यांनी काय केलं, त्याच्या फोनवर बोलणं चाललं होतं यांचं, तो फोन हिसकावून घेतला आणि प्रदीप जैन यांनी सलेमला बडबड करायला सुरुवात केली. त्यानंतर मग सलेमनं त्या ठिकाणी अनीस इब्राहिम होते त्यांच्याकडे तो फोन दिलेला आहे आणि मग अनीस इब्राहिम आणि सलीम प्रदीप जैन यांच्यामध्ये वाद झालेला आहे, भांडण झालेलं आहे. आणि आता याच्यामध्ये काय झालं, आजपर्यंत यांनी जेवढ्या लोकांना फोन केले होते त्या लोकांनी कधीच त्यांना उलटी उत्तरं दिलेली नव्हती किंवा उलटी बडबड केलेली नव्हती. पण प्रदीप जैन यांनी मात्र त्यांना उलटं उत्तर दिलेलं आहे आणि त्यांना पैसे द्यायला नकार दिलेला आहे. आणि यामुळे मग यांनी आता ठरवलं की प्रदीप जैन यांना संपवायचं. त्यानंतर तारीख आहे 17 फेब्रुवारी 1995ला पुन्हा एकदा दुबईवरून फोन आलेला आहे आणि हा फोन आता यांच्या घरामध्ये होता. तर तो फोन उचललाय प्रदीप जैन यांची पत्नी, त्यांचं नाव आहे ज्योती जैन, यांनी उचलला. आणि त्यानंतर मग पलीकडून सांगण्यात आलं की मी अबू सलेम बोलतोय आणि कोण आहे तिथं आत्ता. त्यावेळेस मग यांनी सांगितलं की मग माझे पती आहेत प्रदीप जैन. मग त्या प्रदीप जैन यांच्याकडे देण्यात आला. आता फोन दिल्यानंतर पुन्हा यांच्यामध्ये वाद झाला. पुन्हा प्रदीप जैन यांनी अबू सलेम याला बडबड केली आणि मग त्याच्यामुळे काय झालं की आता यांनी फिक्स ठरवलं, म्हटले की आता प्रदीप जैन यांना 100% संपवायचं आहे. तसा प्लॅन करायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर मग सलेमनं लगेच काय केलं, त्याचा एक कोल्हापूरमधला ड्रायव्हर होता मोहम्मद मेहंदी हसन उर्फ सन्नी. तर या सनीला सांगितलं, म्हटले कुठल्याही परिस्थितीमध्ये तू आणि सलीम हड्डी या दोघांनी मिळून मग बाकी काही शूटर बिटर मागवायचे ते मागव, काय लागतंय ते सगळं सांग, त्याचा काही खर्च येतोय ते सांग आणि प्रदीप जैन याला संपवायचं. अशा पद्धतीनं ह्या मेहंदीला सांगण्यात आलं, म्हणजे ह्या मोहम्मद मेहंदी हसनला म्हणजे सनीला सांगण्यात आलं. एवढंच नाही तर त्यांना हे पण सांगण्यात आलं की जर तुम्ही हे काम केलं तर बाकीचा खर्च काय होईल तो तर मी करतो, पण 1-1 लाख रुपये तुम्हाला मी एक्स्ट्रा देईल. अशा पद्धतीनं आमिष दाखवण्यात आलं होतं. आणि त्यानंतर मग ह्या दोघांनी मिळून आता एकतर त्यांची रेकी तर केली पण शूटर शोधायला सुरुवात केली. आणि याच्यामध्ये एक शूटर होता, त्याचं नाव आहे उदय पवार. हा उदय पवार दादरमधला
रुबी मिल्स जे आहे त्या ठिकाणी तो कामाला होता आणि याचे गुन्हेगारीशी संबंध असायचा आणि त्याच्यामुळे मग काही छोटे मोठे कामं कर किंवा छोट्या मोठ्या गुन्हेगारीच्या गोष्टी करणं किंवा काही ठिकाणी चोरी करणं वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. आता हा उदय पवार, त्यानंतर शेखर कदम, संजय कदम यांना 1991-92 मध्ये एका हत्येच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली होती आणि आता ते बाहेर आले होते. त्यांना जामीन मिळाला होता आणि ते बाहेर आले होते आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे काहीच काम नव्हतं, बेरोजगार होते आणि आता ते काम शोधत होते. पण त्यांची प्रवृत्ती जी होती ती गुन्हेगारी प्रवृत्ती होती. आणि 31 ऑक्टोबर 1994ला हमको स्टील सेंटरचा जो मालक आहे त्या मालकावरती अंधेरीमध्ये यांनी गोळीबार केलेला होता आणि कांदिवलीच्या हरीश भाटिया यांचं सुद्धा अपहरण केलं होतं. अशा पद्धतीची ही मंडळी होती आणि त्या मंडळींना आता यांनी शूटर म्हणून तयार करायला सुरुवात केलेली आहे. आता ह्या उदय पवारबद्दल असं सांगितलं जातं, म्हणजे मी जे वर्तमानपत्रामध्ये किंवा ज्या स्त्रोतांकडून वाचलं त्याच्यामध्ये असं की दुबईमधलं म्हणजे अबू सलेम आणि अनीस इब्राहिम यांच्याबरोबर ती सुद्धा या उदय पवारचे संबंध होते. त्याचबरोबर ती हा प्रत्येक फायरिंगचे 5,000 ते 10,000 रुपये घ्यायचा आणि आठवड्याला 500 ते 700 रुपये तो म्हणजे त्याला मिळत असायचे. अशा पद्धतीची एक माहिती आपल्याला मिळते. तर अशा पद्धतीनं यांचं हे जे गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्यानंतर दुसरं एक नाव समोर येतं ते आहे राजेश इगवे. हा राजेश इगवे यानं एकदा दुबईला फोन लावला होता किंवा त्यांचा फोन आला, पण या म्हणजे अबू सलेम बरोबर ती याचं बोलणं झालेलं आहे आणि त्याच्या सांगण्यावरून म्हणजे दुबईवरून आलेल्या आदेशावरून मग प्रदीप जैन यांना संपवण्याचं ठरवलेलं आहे. आता याच्यामध्ये प्रदीप जैन यांच्यावरती आता ह्या ज्या शूटर आहेत त्या शूटरनं नजर ठेवायला सुरुवात केली, त्यांची रेकी करायला सुरुवात केली. आता बघा म्हणजे दुबईवरून फोन आला तो किती लोकांना आलाय किंवा किती लोकांशी कॉन्टॅक्ट झालंय याचा विचार करा. की ड्रायव्हरला पण कॉन्टॅक्ट झालं, त्याच्यानंतर बाकीचे शूटर आहेत त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि बाकी आता हे बिल्डरांना सुद्धा यानंतर कॉन्टॅक्ट झालं होतं. त्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत म्हणजे ही घटना घडवण्यासाठी कशा पद्धतीनं प्लॅनिंग करण्यात आलं होतं. आता या सगळ्या घटनेमध्ये राजेश इगवे, त्यानंतर सुनील नायर, उदय पवार, शेखर कदम, संजय कदम, सुभाष बिंद यांसारखी मंडळी जी आहेत, यांसारखे जे तरुण आहेत ते तरुण आता शूटर म्हणून काम करणार होते आणि त्यासाठी भेंडी बाजारामध्ये एका हॉटेलमध्ये आता हत्यारं पण आलेली होती आणि आता ही हत्यारं चालवायची कशी याचं ट्रेनिंगसुद्धा या सगळ्यांनी घेतलेलं होतं. तारीख आहे 7 मार्च 1995 आणि वेळ आहे साधारणपणे संध्याकाळची 6-7 वाजताची आणि मोतीलाल नगर आहे. त्या मोतीलाल नगरच्या मैदानामध्ये ही सगळी मंडळी जी आहेत ती तिथं जमलेली आहेत आणि त्यांच्याकडे जी हत्यारं आता त्यांनी जी भेंडी बाजाराच्या हॉटेलमधून हत्यारं आणली होती त्या हत्याराचं प्रत्येकाला वितरण करण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये सुनील नायर याच्याकडे रिव्हॉल्वर होतं, त्याच्यानंतर शेखर कदम याच्याकडे एक छोटं पिस्टल होतं, त्यानंतर उदय पवारकडे सुद्धा एक छोटं पिस्टल होतं, त्यानंतर सुभाष बिंद याच्याकडे 9mm रिव्हॉल्वर होती. त्यानंतर ही जी सगळी हत्यारं होती त्याच्यामध्ये ते सगळी त्यांच्यात जिवंत कारतूसं होती. आता तुम्हाला मी ही असं सांगितलं बाबा छोटं पिस्तूल होतं किंवा 9mm वगैरे, तर हे पिस्तुलाचे जे काय प्रकार आहेत किंवा हे जे तर आता ह्याच्यावरती सुद्धा एक स्वतंत्र आपण एक भाग बनवूया आणि त्याच्याबद्दलची डिटेल माहिती मग त्याच्यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करेल. तर आता हे सगळं यांनी हत्यारं घेतलेली आहेत आणि सगळे जमा झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता ते निघालेले आहेत प्रदीप जैन यांच्या ऑफिसकडे. आता ते इकडून निघालेले आहेत, पण इकडं ऑफिसमध्ये काय चाललं होतं तर त्यांच्या ऑफिसमध्ये म्हणजे प्रदीप जैन यांच्या ऑफिसमध्ये अनिल जैन, प्रदीप जैन आणि सुनील जैन हे तिघही भाऊ त्या ठिकाणी होते. त्यानंतर त्यांचा दुसरा भाऊ जो आहे अशोक जैन ते वरच्या मजल्यावरती होते आणि त्यांचा चौकीदार त्याचं नाव आहे विष्णू, तो विष्णू पण त्याचं जे काम काय आहे ते चाललेलं होतं. पण या लोकांना म्हणजे स्वप्नातही त्यांनी कल्पना केली नव्हती की अशा पद्धतीची घटना त्यांच्या बाबतीमध्ये घडू शकते आणि थोड्याच वेळामध्ये इथं होत्याचं नव्हतं होणार आहे आणि त्यांचे मारेकरी त्यांच्या दिशेने येत आहेत याची पुसटशी कल्पनासुद्धा यातल्या कोणालाही नव्हती. आता इकडं हे प्रदीप जैन यांच्या ऑफिसच्या बाजूला यायला लागलेत. त्यावेळेस जातानाच त्यांनी प्लॅन केलेला आहे की कोणी कसं थांबायचं. तर याच्यामधल्या दोघा जणांनी जो चौकीदार असेल त्या चौकीदाराकडे जायचं आणि त्याला विचारायचं की बाबा प्रदीप जैन आत आहेत का, ऑफिसमध्ये आहेत का, आणि
नंतर त्याला पकडायचा आणि मग त्याला घेऊन आत जायचं, असा एक प्लॅन. त्याच्यानंतर उदय पवार आणि शेखर कदम यांनी मेन गेटवरती थांबायचं आणि संजय कदम यानं रस्त्यावरती नजर टाकायची, म्हणजे रस्त्यावरती थांबून नजर ठेवायची कोणी येतंय जातंय वगैरे या गोष्टीवरती. म्हणजे या ठिकाणी कोणी काय करायचं आणि कसं करायचं या सगळ्याचा प्लॅन झालेला आहे. आणि आता रात्रीचे साधारणपणे 8:15चा काळ आहे, 8:15 वाजलेले असतील. आणि जो चौकीदार आहे तो त्यांची जी मुलं होती त्या मुलांना घेऊन बाहेर आलाय आणि तो गेटकडे जात होता. आणि त्याचवेळी राजेश इगवे आणि सुनील नायर या दोघांनी या चौकीदाराला विचारलं की प्रदीप जैन ऑफिसमध्ये आहेत का, आणि असं म्हणत ते त्याच्या जवळ गेलेले आहेत. आणि जवळ गेल्यानंतर त्याला पकडलाय आणि त्याला पकडलाय, एका बाजूला त्याला पकडलाय, दुसऱ्या बाजूला शेखर कदम आणि उदय पवार यांनी दरवाजाचं जे मेन गेट आहे ते गेट बंद केलेलं आहे. आणि राजेश आणि शेखर हे चौकीदाराला घेऊन आत गेलेले आहेत. आता त्या ठिकाणी काचेचा दरवाजा होता, तर त्या ठिकाणी सुभाष बिंद उभा राहिलेला आहे आणि ही मंडळी आत गेलेली आहेत. आता ही बाजू झाली यांची. आता प्रदीप जैन यांचे भाऊ त्यांनी कोर्टामध्ये जो जबाब दिला होता तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की अनिल म्हणजे अनिल जैन, प्रदीप म्हणजे प्रदीप जैन आणि मी म्हणजे सुनील जैन, अशा पद्धतीचे हे तिघं भाऊ त्या ऑफिसमध्ये बसलेले आहेत. आणि रात्रीच्या साधारण 8:15ची वेळ झालेली आहे. आणि त्यावेळेस 2 व्यक्ती ज्यांनी चौकीदार विष्णूला बंदी केलेला आहे आणि ते आत घुसलेत. आता ते आत घुसल्यानंतर त्यांनी विचारले की प्रदीप जैन कोण आहे. आणि त्यानंतर आता प्रदीप जैन यांनी काय खून केली असेल किंवा मी किंवा काय, आणि ते कळल्यानंतर यांनी काय केलं, त्या चौकीदाराला म्हणजे त्या विष्णूला बाजूला सारले आणि प्रदीप जैन यांच्यावरती गोळीबार करायला सुरुवात केली. अंधाधुंदपणे गोळीबार केलाय. त्यांच्या बाजूला असणारे त्यांचे भाऊ आहेत ते जखमी व्हायला लागलेले आहेत. आणि त्यानंतर प्रदीप जैन ज्यावेळेस रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेत आणि मग तिथून ही मंडळी निघून गेलेली आहेत, त्यांनी पोबारा केलेला आहे. आता हे सगळं काही क्षणामध्ये झालेलं आहे. आणि त्यानंतर मग ते निघून गेल्यानंतर आता इथं प्रदीप जैन जखमी झाले होते, मग ते भावंड सगळी तिथं, आता एक जण तर जखमीच झाला होता आणि दुसरा, त्यानंतर हा चौकीदार, त्यानंतर वरच्या मजल्यावरती जे अशोक होते, अशोक जैन, ते सुद्धा खाली आलेले आहेत. आणि त्यानंतर या सगळ्यांनी मिळून प्रदीप जैन यांना कूपर हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं की याच्यात यांचा मृत्यू झालेला आहे. आता प्रदीप जैन यांची हत्या झाली. आता त्यानंतर मग पोलीस आले. मग पोलिसांनी मग ते बाकीची काय माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर मग तो पंचनामा आहे तो पंचनामा केलेला आहे. त्याचबरोबर ती मग ती बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. आणि नंतर मग त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले. आता याच्यामध्ये त्यांची जी पत्नी होती म्हणजे प्रदीप जैन यांची पत्नी, त्यांचं नाव आहे ज्योती जैन, त्यांच्यावरती सगळ्यात मोठा दुःखाचा आघात झाला होता. कारण फक्त 13 वर्षाचा संसार होता आणि लग्नाच्या 13व्या वर्षी पती त्यांचं निधन झाले, पतीची हत्या करण्यात आली होती. एवढा मोठा दुःखाचा डोंगर ज्योती जैन यांच्यावरती आलेला होता. आणि बघा म्हणजे याच्या आता हा दुःखाचा डोंगर होताच, पण पुढं त्यांच्यासमोर काय वाढून ठेवलं होतं, अत्यंत मनाला वेदना देणारी अशा पद्धतीची ही घटना आहे की आता पती गेलेत, 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, आता ज्या पद्धतीनं धार्मिक विधी केले जातात त्या पद्धतीनं त्यांचे ते विधी चाललेले होते. आणि आता त्या पतीचा होता 13वा म्हणजे पतीच्या निधनाला 13 दिवस झाले होते. तारीख आहे 20 मार्च 1995ला साधारणपणे 7:30 वाजता ज्योती जैन यांना एक फोन आलेला आहे. आणि त्या फोनवरून पलीकडून आवाज आला, मी अबू सलेम बोलतोय. आणि त्यानंतर तो माणूस बराच वेळ हसत होता. म्हणजे इकडं ह्या बाईचा पती एक्सपायर झालाय आणि पतीला मारले अबू सलेमनंच, पण तोच अबू सलेम पलीकडून 13व्या दिवशी फोन करतोय आणि त्या पत्नीला फोन करून तो तिकडून हसतोय. आणि त्यानंतर मग तो बोलायला सुरुवात करतो आणि तो म्हणतो की मी तुझ्या नवऱ्याला मारले आणि आता जर तुम्ही पैसे दिले नाहीत, म्हणजे मी पैशासाठीच मारले, पण जर आता तुम्ही पैसे दिले नाहीत तर मात्र मी तुझ्या घरादाराला सोडणार नाही, घरादारासकट सगळ्यांना मारून टाकीन. अशा पद्धतीची धमकी त्या पत्नीला 13व्या दिवशी देण्यात आली होती. म्हणजे बघा, एका बाजूला पती गेल्याचं दुःख आहे आणि दुसऱ्या बाजूला आता अशा पद्धतीची धमकी. आणि मग त्या ज्या आहेत म्हणजे ज्योती जैन यांनी आता तो फोन आहे तो फोन ठेवून दिलाय आणि त्या रडायला लागल्या. आणि मग
त्यांच्या दिरांनी विचारले की बाबा काय झालं, म्हणजे कोणाचा फोन होता. त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं की ज्यांनी ह्यांना मारले त्याचा फोन होता, तो हसत होता आणि तो पैशाची मागणी करत होता. आता या सगळ्या प्रकरणामध्ये या जैन परिवारानं या अबू सलेमला पैसे दिले का, किंवा आता त्यांचाच माणूस मारलाय असं असताना मग त्यांनी कशा पद्धतीनं हे पैसे दिले आणि का दिले, हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायचं आहे. त्याचबरोबर ते या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्तींचं याच्यामध्ये काय रोल होता आणि त्या व्यक्तींना काय सजा झाली, हे सुद्धा आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर आत्तापर्यंत सांगितलेली जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.